नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोड चक्रा टेक या चॅनलमध्ये. ह्या चॅनलमध्ये जी Node.js ची सिरीज आपण चालू केलं त्याच्यामधला हा 11वा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की आपण मागल्या व्हिडिओमध्ये Mongoose ह्या पॅकेजचा यूज करून आपण कनेक्शन बघितलं MongoDB आणि आपल्या Node.js च्या ॲपचं. ह्या व्हिडिओमध्ये आपण कलेक्शन कसं तयार करणार आहे आणि आपण एक API तयार करणार आहे पोस्टची आणि गेटची. तर कसा त्याचा यूज करून आपण MongoDBमध्ये डेटा टाकणार आहे आणि MongoDBमधनं डेटा घेणार आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिला त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर ते Mongoose ह्या पॅकेजमधल्या गोष्टी माहीत पाहिजे असेल तर आपल्याला Mongoose कलेक्शन तयार करायचं. आता आपलं मागल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला नसाल तर मागला व्हिडिओ पहिला जाऊन बघा. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलो आहे, एक डेटाबेस तयार केलो आहे ब्लॉक डेमो नावाचा. आणि त्या डेटाबेसची आपण काय केलो आहे, कनेक्शन केलं आहे Mongoose नावाच्या पॅकेजनं. आता मला काय करायचं, हे कनेक्शन झाले तर ह्या डेटाबेसमध्ये मला कलेक्शन तयार करायचं आहे. कलेक्शन आपण काय हे बघितलेलं, काय कलेक्शन, जसं SQLमध्ये टेबल असतो तसं MongoDBमध्ये कलेक्शन असतं आणि त्या कलेक्शनमध्ये डॉक्युमेंट्स असतात. तर आपल्याला कलेक्शन डायरेक्ट जे आता डेमो नावाचं इथं कलेक्शन केलं आहे, आपल्याला असं पण करता येते किंवा आपण इथं डायरेक्ट कोडिंगनं कलेक्शन तयार करू शकतो. आणि जे इथं कलेक्शन आपण तयार करणार आहे आणि इथनं फक्त डेटा पाठवला की डायरेक्ट तिथं आपोआप कलेक्शन तयार होते. हे MongoDBचं हे Mongoose पॅकेजचं वैशिष्ट्य आहे. तर काय करणार आहे त्याच्यासाठी, सिम्पल काय नाही केलं, मी एक फोल्डर तयार करतो. इथं बाहेर येतो आणि बाहेर इथे एक फोल्डर तयार करतो मॉडेल नावाचा. ओके, आता ह्याच्यामध्ये ह्या फोल्डरमध्ये काय करणार आहे आपण, Mongoose जे पॅकेज आपण इन्स्टॉल केलं होतं ह्याचा यूज करून आपण कलेक्शन तयार करणार आहे. त्याला म्हणतात स्कीमा. तर आपण त्या कलेक्शनची म्हणजे आता आपल्याला ब्लॉगिंगचा जो कलेक्शन करायचा, आपल्याला 2 कलेक्शन करायचं आहेत, एक ब्लॉग आणि एक युजर. तर त्याची पहिला स्कीमा तयार करायला लागते आपल्याला. तर मॉडेलमध्ये येतो आणि मॉडेलमध्ये मी म्हणतो blog.js. आता हा बघा 2 गोष्टी आहेत. राऊट्स नावाचा एक फोल्डर आहे आपला, राऊट्समध्ये blog.js आहे, ते राउटिंग करेल. आणि मॉडेलमध्ये blog.js आहे, ही आपण स्कीमा तयार करणार आहे. म्हणजे आपल्याला जर डेटाबेसमध्ये तो कलेक्शन तयार करायचा आहे, तो टेबल तयार करायचा आहे, तर तो फील्ड कुठले कुठले घेणार आहे, मग तो कसा दिसेल हे आपल्याला ह्या मॉडेलमध्ये ठरवायचं आहे. याच्यासाठी मी काय केलं, मॉडेलमध्ये एक blog.js तयार केलं आणि ह्याच्यामध्ये म्हणतोय मी कॉन्स्ट Mongoose पॅकेज घेतो, Mongoose आणि Mongoose रिक्वायर म्हणतो मी Mongoose पॅकेज आलं. ह्याच्यामध्ये मी म्हणतो कॉन्स्ट ब्लॉग स्कीमा. मी एक व्हेरिएबल तयार करतो ब्लॉक स्कीमा. आता मी हे मिनिमाइज करतो थोडंसं आणि झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल काय करायला. मी ब्लॉक स्कीमा नावाचं एक मी व्हेरिएबल तयार केलो आणि ह्याला मी म्हणतो Mongoose डॉट स्कीमा. आता मला स्कीमा तयार करायची म्हणजे ब्लॉक नावाचं एक कलेक्शन तयार करणार आहे ना, त्याची मला स्कीमा तयार करायची. म्हणजे त्याच्यामध्ये मला काय काय पाहिजे त्याच्यासाठी. मग स्कीमा कशी करायची, फंक्शन आहे ते आणि त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट टाकायचं. कर्ली ब्रॅकेट टाकला त्याच्यामध्ये म्हणजे आपण तो ऑब्जेक्ट आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मला त्याचे जे फील्ड्स आहेत ते तयार करायचे. म्हणजे सगळ्यात पहिला ब्लॉगमध्ये काय असेल तर ब्लॉगचं टायटल असेल, तर मी म्हणणार टायटल नंतर मी कोलन टाकणार आणि त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट तयार करणार. तर ह्या ऑब्जेक्टमध्ये सगळ्यात पहिला ह्या टायटल असणार आहे माझ्या ब्लॉगचं, त्याचा टाईप काय असणार आहे, तर मी म्हणतो टाईप. आणि टाईप काय असेल माझा, तर टाईप असेल माझा स्ट्रिंग नावाचा टाईप. तर माझा टाईप स्ट्रिंग असेल. आता समजा ही गोष्ट मला कंपल्सरी ठेवायची आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मी टायटल टाकलंच पाहिजे, मला नल नाही टाकायची व्हॅल्यू. तर त्याच्यासाठी रिक्वायर्ड नावाचा एक हे आहे, प्रॉपर्टी आहे रिक्वायर्ड, आणि ती काय करायची, मला बुलियन प्रॉपर्टी आहे, मी ट्रू करणार. ओके, काय केलं मी, त्याचं टाईप स्ट्रिंग टाकली आणि रिक्वायर्ड 2 टाकलं.
टायटल नंतर मी म्हणतोय स्लग, माझं जे स्लग असेल ते. आता स्लग समजा तुम्हाला डायरेक्ट हे टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड ट्रू नाही पाहिजे स्लग, तर त्याच्यासाठी मी डायरेक्ट असं पण टाकू शकतो स्लग, आणि त्याच्या पुढं त्याचा डेटा टाईप टाकणार मी. म्हणजे टायटलचा काय डेटा टाईप असणार आहे, स्लगचा काय डेटा टाईप असणार आहे. कधी पण MongoDB किंवा कुठल्या पण ह्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचे असेल तर त्याचा डेटा टाईप असतो. म्हणजे एखादी स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग असतो, एखादं तुम्ही नंबर देणार आहे तर नंबर नावाचा डेटा टाईप असतो, एखादी गोष्ट तुम्हाला ॲज अ फ्लॅग म्हणून ठेवायचे तर बुलियन नावाचा डेटा टाईप असतो. तर असे डेटा टाईप्स असतात. बरं, तुम्हाला हे सगळे डेटा टाईप कसं बघायला मिळतील. मी जातो गुगलला, आणि गुगलला काय टाकायचं आहे तुम्हाला, मंगोस स्पेस डेटा टाईप. ओके, मंगो स्पेस डेटा टाईप, आणि त्याच्यामध्ये येईल तुम्हाला स्कीमा टाईप्स येईल, त्याच्यावर क्लिक करायचं. आता हे जे तुम्हाला दिसतात हे सगळे तुमचे डेटा टाईप आहेत. म्हणजे स्ट्रिंग, नंबर, डेट आहे, बफर आहे, बुलेन, त्यानंतर ऑब्जेक्ट ID, ॲरे, डेसिमल, आणि हे बाकीचे सगळे. तर ह्याच्यामध्ये बघा, जशी आपण स्कीमा तयार केली ती तशी त्यांनी ह्यांनी पूर्ण स्कीमा तयार केली. हे तुम्हाला कळल्यावर ह्या गोष्टी कळतील कसं कसं तयार करायचा. सेम 2 गोष्टी, एक नेम टाकला त्याच्या पुढे स्ट्रिंग टाकलं काय, आणि इथं अपडेट टाकलं आणि त्याच्या पुढे टाईप टाकून ते टाकलं काय, ते सेमच आहे. जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर मोंगोसची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते कळेल की डेटा टाईप्स कुठले कुठले असतात, स्कीमा टाईप्स हे सगळे. तर सगळ्यात पहिला आपण काय घेतलं, टायटल घेतला, स्लग घेतला जो स्ट्रिंग असेल माझा, आणि आपण काय करूया, माझा कंटेंट असणार. कंटेंट जो असणार आहे तो काय असेल माझा, त्याचा पण टाईप स्ट्रिंग असेल, आणि ते काय असेल, रिक्वायर्ड ट्रू असेल. हे मी घेतलं, टायटल घेतला, स्लग घेतला, कंटेंट घेतला, आणि कंटेंट नंतर मला काय घ्यायचं आहे की माझी एक डेट घ्यायचं आहे की बाय डिफॉल्ट मी ज्यावेळी टाकणार आहे, इन्सर्ट करणार आहे, त्यावेळी बाय डिफॉल्ट एक डेट गेली पाहिजे असं मला पाहिजे. तर इथं मी टाकतो डेट. डेट टाकण्यापेक्षा मी क्रिएटेड डेट असं टाकतो, क्रिएटेड ॲट असं टाकतो, म्हणजे ह्या टायमिंगला ते क्रिएट झाले असं. आणि त्याचा मी टाईप टाकतो. तर टाईप काय असेल त्याचा, सिम्पल डेट टाईप असेल, ते रिक्वायर्ड ट्रू तर असेलच, खरं ह्याच्या पुढं काय असेल त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू असेल, राईट. मग मी टाकतो डिफॉल्ट व्हॅल्यू. काय असणार आहे त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू, माझा डेट नावाचं जे जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे त्याचा मी यूज जावास्क्रिप्टचं जे डेट नावाचा माझा जो ऑब्जेक्ट असतो तो यूज करणार, आणि त्याची डॉट मी पुढं टाकणार, आणि नाव नावाची माझी मेथड ही मला काय करते, मला आत्ताचा जो टायमिंग आहे म्हणजे ज्यावेळी हे इन्सर्ट होणार आहे ना त्यावेळेचा जो टायमिंग आहे ना तो डिफॉल्टमध्ये देते. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण हे इन्सर्ट करणार आहे त्यावेळेचा टाईम क्रिएटेड ॲट ह्याच्यामध्ये जाईल. मग मी एक टायटल घेतला, एक स्लग घेतला, कंटेंट घेतला, क्रिएटेड ॲट म्हणला, आणि क्रिएटेड बाय म्हणतो मी. किंवा मला इथं नंबर टाकायचा आहे की हे किती केले, तर मला किती वोट केलेत किंवा किती लाईक्स केलेत हे नंबरमध्ये टाकायचं आहे. तर इथं मी म्हणतो लाईक्स, आणि लाईक्सला मी टाईप देतोय. टाईप द्यायच्या आधी एक ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर मी टाईप देणार, आणि टाईपमध्ये मी देतोय नंबर दिला. आता इथं काय करायचं, इथं वरती मला स्वल्पविराम टाकणार मी, म्हणजे इथं लाईक्स झालं. तर हा जो माझा लाईक्स आहे तो मी काय करतो, क्रिएटेडच्या वरती टाकतो सगळ्यात पहिला, आणि इथं स्वल्पविराम देतो. एखादी गोष्ट झाल्यावर इथं स्वल्पविराम द्यायला लागते, कारण का हा एक ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे टायटल हा नावाचा ऑब्जेक्ट आहे, स्लग नावाचा ऑब्जेक्ट आहे, कंटेंट हा ऑब्जेक्ट आहे, लाईक्स हा ऑब्जेक्ट आहे, आणि क्रिएटेड म्हणजे हे की व्हॅल्यू प्लेअरमध्ये असतो ऑब्जेक्ट कधी पण. मग कंटेंट ही की झाली, आणि त्याची ही व्हॅल्यू आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये सुद्धा टाईप आणि रिक्वायर्ड ट्रू केले मी. रिक्वायर्ड ट्रू कशासाठी केलं जातं, जे तुम्हाला हा जो कंटेंट आहे
तो मला जर रिक्वायर्ड ठेवायचा आहे, म्हणजे इथं मी कंटेंट नल टाकला ना तर त्याला चालत नाही. बाकीचं हे मी स्लग नल टाकला तरी चालेल, लाईक्स नल टाकला तरी चालेल. खरं ही जिथं मी रिक्वायर्ड ट्रू टाकलं आहे ना तिथं नल टाकून चालत नाही. हे सोपं आहे, इतकं सोपं आहे फक्त हे लक्ष द्या. आणि तुम्हाला ह्याचा रेफरन्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. मंगूसचा रेफरन्स आहे, त्याच्यामध्ये ह्याचे डेटा टाईप्स आहेत. आता आपल्याला लागणारे हेच लागतात, स्ट्रिंग आणि नंबर्स वगैरे, तर ते घेतलेत मग फक्त मी. क्रिएटेड ॲड म्हटलं, काही नाही केलं. आता शेवटी हे काय आहे, हे एक मॉड्यूल आहे. हे मॉड्यूल आहे आणि हे मला यूज करायचं आहे जर मला हे कुठं पोस्ट करायचं असेल किंवा मला डेटा घ्यायचा असेल तर. मग मॉड्यूल एक्सपोर्ट करायला लागतं ना आपल्याला Node.js. मग मी काय म्हणतो, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट कर मॉड्यूल. काय एक्सपोर्ट कर तर माझं मंगूस डॉट मॉडेल. आता मंगूस ह्याचा यूज करून मी परत मंगूस इथं यूज केलं होतं आणि त्याच्यानं मी काय केलं, ब्लॉक स्कीमा नावाची एक स्कीमा बनवली. स्कीमा म्हणजे काय की त्याचं एक स्ट्रक्चर आहे. ते असं म्हणू शकता की हा साचे आहे की माझं ब्लॉग जर दिसायचं आहे, मला ब्लॉग नावाचा माझा जो टेबल आहे, जो कलेक्शन आहे ते मला दिसायचं आहे, तर त्यामध्ये काय असेल, त्याचा साचा असेल ना. त्याच्यामध्ये टायटल असेल, स्लग असेल, त्यामधला कंटेंट असेल, लाईक किती आहेत ते असतील, त्यानंतर केव्हा क्रिएट झाले ते असेल. तर हे स्कीमा म्हणजे काय, त्याचा साचा असं म्हणू शकता तुम्ही, किंवा एक कलेक्शन. तर ते काय करणार आहे, साचा यूज करून मी काय करणार आहे, एक मॉडेल बनवणार आहे. हे मॉडेल कशाचं, मंगूसचं, म्हणजे कलेक्शन बनवणार आहे. तर मी म्हटलं मंगूस डॉट मॉडेल आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला त्याचं नेम देणार मी. स्ट्रिंगमध्ये त्याचं नेम देणार ब्लॉग नावाचं माझं कलेक्शन असेल. आणि हा कलेक्शन काय असेल रे, जो आता मी साचा बनवला आहे ना तो. मग कसा असणार, ब्लॉक स्कीमा. हे ब्लॉक स्कीमा कुठून आलं, वरून, इथून ब्लॉक स्कीमा आलं आणि ते ह्याच्यामध्ये मॉडेलमध्ये आलं. आणि इथं मी हे करतो क्लोज. तर इथं तुमचं काय झालं, तुमचा जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसमधलं हे कलेक्शन आपण इथं तयार केलं. आता आपल्याला जर MongoDB गेलं तर मला हे कनेक्शन ब्लॉग नावाचं इथं दिसणार नाही. मी इथं रिलोड जरी केलो तरी मलाही दिसणार नाही, कारण का त्याच्यामध्ये कुठला डेटा नाही आहे आणि ते एक्झिस्टच करत नाही. आता पण फक्त इथं तयार केलो आहे मंगूस या पॅकेजनं. ह्याच्यामध्ये कुठला तर डेटा गेल्यावर ते तयार होणार आहे. मग आपण पोस्टनं ह्याच्यामध्ये डेटा पाठवूया. मग त्याच्यासाठी पहिला माझं हे जे मॉड्यूल, लक्षात ठेवा हे एक Node.jsचं मॉड्यूलच आहे, राईट. ते मॉड्यूल मी एक्सपोर्ट केलं इथं ब्लॉक स्कीमा. आणि ते काय केलं बघा, इथं नीट बघा. जर तुम्हाला Node.jsचं मॉड्यूल माहीत नसेल तर सगळ्यात पहिला मॉड्यूल कसं इम्पोर्ट करतात आणि एक्सपोर्ट करतात ह्याचा एक मी व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन बघा, कारण तो फार महत्त्वाचा आहे. इथं मी Node.jsचं एक मॉडेल तयार केलं आहे आणि ते काय असेल, माझं मंगूसचं मॉडेल असेल. म्हणजे ह्यानं काय होणार आहे, दोन गोष्टी होणार आहेत. मंगूसमध्ये हे मॉडेल तर तयार होणार, खरं हे मला वापरता पण येणार आहे, कारण इथं मी ते मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट केलं आहे, त्यामुळं कुठं पण वापरता येणार आहे. मग मी काय करणार आहे, ते मी माझ्या राऊटमध्ये वापरणार. ते राऊटमध्ये blog.jsमध्ये येतो आणि इथं मी ब्लॉगमध्ये एक पोस्ट राऊट तयार करतो. हे आधीचे माझे राऊट आहेत, तसं पोस्ट राऊट तयार करतो. मग कसं करणार मी पोस्ट राऊट डॉट पोस्ट, कारण मला त्याच्यामध्ये आता डेटा टाकायचा आहे. राऊट डॉट पोस्ट आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो इन्सर्ट म्हणतो. आणि आता ह्याच्यामध्ये मला ज्यावेळी डेटा टाकायचा असतो ना त्यावेळी नुसतं कॉलबॅक फंक्शन, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स मी नाही वापरणार. ज्यावेळी माझं MongoDBशी कनेक्शन होतं, माझं डेटाबेसशी कनेक्शन होतं, त्यावेळी मला असिंक्रोनस अवेट हे वापरायचं आहे, असिंक फंक्शन वापरायचं. म्हणजे ते असिंक्रोनसली वर्क करेल आणि ज्यावेळी कनेक्ट होईल त्याच्यानंतर तो मला डेटा देईल. म्हणून असिंक म्हटलं मी, असिंक आणि रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही कुठलं पण फंक्शन वापरता ह्याच्यामध्ये त्यावेळी स्पेस देणं फार महत्त्वाचं असतं. हे जर तुम्ही असं टाकला तर हे वर्क होणार नाही. त्यामुळं असिंक नंतर एक स्पेस द्यायची, त्याच्यानंतर रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि हे कॉलबॅक फंक्शन असेल. मग आता काय करायचं आहे मला, सिम्पल ह्याच्यामध्ये ते जे मॉड्यूल आपण तयार केलं होतं ना ब्लॉकचं मॉडेलमध्ये,
ते मला इथं कॉल करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी वरती जातो, इथं राऊटच्या block.js मध्ये येतो मी आणि इथं मी म्हणतो कॉन्स्ट आणि कॉन्स्ट मी म्हणतो ब्लॉग मॉड्यूल किंवा ब्लॉग मॉड्यूल म्हणतो आणि मी म्हणतो ब्लॉग मॉड्यूल आणि रिक्वायर तर कुठने येणार आहे त्याचा पाथ देतो डॉट स्लॅश म्हणजे ते काय करेल, आता आपण राऊटमध्ये आहे, डॉट स्लॅश दिल्यावर या राऊटमधला युजर आणि ब्लॉक हे दाखवते. तर मला ह्या मॉडेलमधलं दाखवायचं आहे म्हणून मी म्हटलं डॉट स्लॅश म्हणजे माझ्या पॅरेंट डिरेक्टरीमध्ये ये आणि त्याच्यामधला माझा मॉडेल सिलेक्ट कर. सगळ्यात पहिला मॉडेल फोल्डर, तर त्याच्यामध्ये आलो मी, मॉडेल फोल्डर सिलेक्ट केला. मॉडेल फोल्डर सिलेक्ट केल्यावर block.js सिलेक्ट केला आणि हे काय एक्सपोर्ट, आता हे मी इम्पोर्ट करतो इथं राईट. मग एक्सपोर्ट ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये आल्यावर काय केलं आहे की ही ब्लॉक स्कीमा एक्सपोर्ट केली आहे. मग ह्याच्यामध्ये ब्लॉग मॉड्यूलमध्ये माझी पूर्ण ब्लॉक स्कीम आली. आता सिम्पल, आता मी काय करणार आहे बघा, सेव्ह करतो. पोस्ट राउटरमध्ये हे ब्लॉग मॉड्यूल घेणार आहे मी आणि मी पोस्टमध्ये काही गोष्ट करणार आहे. तर सगळ्यात पहिला पोस्टमध्ये मी वापरतो ट्राय आणि कॅच. ट्राय कॅच नावाचा एक ब्लॉग असतो. ट्राय कॅचचा यूज कधी पण करायचा, का करायचा, कारण त्याच्यामध्ये काय तर एरर आली, ट्रायमध्ये आपण जे टाकतोय आणि त्याच्यामध्ये काय तर एरर आली तर ती कॅचमध्ये काय होते, कॅच होते आपल्याला, म्हणजे आपल्याला ती कॅचमध्ये भेटते की काय एरर आली आहे ती. त्याच्यामुळं ट्राय कॅच नावाचा हा ब्लॉग आहे, ह्याचा यूज करायचा कधी पण. तर मी ट्रायमध्ये म्हणतोय आणि कॅचमध्ये काय म्हणतोय, जी एरर आहे ती कन्सोल लॉगला लॉक कर. आणि ट्रायमध्ये मी म्हणणार सगळ्यात पहिला कॉन्स्ट ब्लॉग इज इक्वल टू म्हणणार न्यू आणि माझा जो ब्लॉग मॉड्यूल होता ना तो घेणार आणि तो ॲज ए मी फंक्शन म्हणून घेणार. आता हा ब्लॉग मॉड्यूल कुठनं आला तुम्ही म्हणणार, कुठनं आलाय, आपण मॉडेल तयार केलंय ब्लॉग.js मॉडेलमध्ये, मॉडेल नावाच्या ह्या फोल्डरमध्ये ब्लॉग.js तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही स्कीमा तयार केली आहे ब्लॉकची. आणि ही जी स्कीमा, हे जे कलेक्शन तयार केले ते काय केले मी, ते इथं module.export केले, सिम्पल. आणि ते एक्सपोर्ट केलेलं मी इथं इम्पोर्ट केले. कुठे, राऊटच्या ब्लॉग.js मध्ये. मॉडेल नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये ब्लॉग.js आहे आणि राऊट नावाचा फोल्डर आहे, राऊट्स, त्याच्यामध्ये ब्लॉग.js आहे. त्याच्यामध्ये ते मी इन्सर्ट केले आणि त्याच्यामध्ये मी काय म्हणलं, कॉन्स्ट ब्लॉग इज इक्वल टू न्यू ब्लॉग मॉड्यूल. ह्यानं काय होणार आहे, आपण हे जे ब्लॉग मॉड्यूल एक्सपोर्ट केले ना, हे पूर्ण मला एक ॲरे भेटतोय, तो पूर्ण म्हणजे टायटल मी जर ते घेतलं ना तर त्याचे काही मेथड्स आहेत. मोंगोस डायरेक्ट ही स्कीमा तयार करताना ह्याचे मेथड्स तयार करून देतो तुम्हाला, ह्याला ORM म्हणतात. तर हे मेथड्स तयार करून देतं डायरेक्ट तुम्हाला काही कुठली क्युरी टाकायची गरज नाही, नुसतं एक फंक्शन असते, एक फंक्शन टाकला की ते कॉल होत असते सगळ्या गोष्टी. तर हे सगळं तुम्हाला मोंगोस तयार करून देतं, फक्त तुम्हाला काय करायचं ते यूज करायचं. म्हणून त्याच्यासाठी हा मी काय केला, स्कीमा तयार केली. मग स्कीमा तयार केली तर हा माझा एकच डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे ना, म्हणून मी काय म्हटलं, एक डॉक्युमेंट मला सेव्ह करायचा आहे फक्त. म्हणून मी काय म्हटलं, कॉन्स्ट ब्लॉग इज इक्वल टू न्यू ब्लॉग मॉड्यूल. एक ब्लॉग मॉड्यूल माझं जे आहे ते ब्लॉग मॉड्यूलमधला एक डॉक्युमेंट मला सेव्ह करण्यासाठी कॉन्स्टमध्ये ब्लॉग घेतलं मी. आणि आता मी काय म्हणणार आहे, सिम्पल मी म्हणणार आहे लेट डेटा इज इक्वल टू, आता सगळ्यात पहिला अवेट कर म्हणणार आहे. आता असिंक आपण वापरले वरती, असिंक नावाचं कीवर्ड वापरलं आहे, त्यानंतर तुम्हाला अवेट नावाचा कीवर्ड वापरावा लागतो, असिंक अवेट. अवेट नंतर मी काय म्हणणार, ब्लॉक जे आपण वर केले कॉन्स्ट ब्लॉक डॉट आणि त्याची एक मेथड आहे सेव्ह नावाची. तर ही सेव्ह नावाची मेथड मी वापरणार. ह्यानं काय होणार आहे, बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. ह्यानं काय होणार आहे, माझा ह्या ब्लॉगमध्ये डेटा काय होणार आहे, माझा सेव्ह होणार आहे. जर मला तो सेव्ह करायचा असेल ना, तर तो सेव्ह करण्याआधी मला इथं गोष्टी पाठवायला लागतात त्याला. तर ती ही सेव्ह मेथड वापरायच्या आधी तर आपल्याला हे मी काय करणार, ब्लॉग.सेव्ह. खरं तो सेव्ह काय करणार आहे, आपल्याला ह्याला काय तर गोष्टी पाठवायला पाहिजेत ना, इन्सर्टमध्ये डेटा पाठवायला पाहिजे ना. मग मी तो कुठं पाठवणार, ज्यावेळी मी इथं नवीन करतोय ना ब्लॉग मॉड्यूल,
इथंच मी म्हणणार रिक्वेस्ट डॉट बॉडी, म्हणजे माझ्या बॉडीनं माझ्या मधनं जी बॉडी येणार आहे ना ती काय येणार आहे माझी, ऑब्विसली ती बॉडीमध्ये काय येणार आहे, मी टायटल टाकणार, स्लग टाकणार, कंटेंट टाकणार आणि लाईक्स टाकणार. हे जे येणार आहे ना हे सेव्ह कर ॲज अ न्यू डॉक्युमेंट म्हणून ब्लॉग, आणि हे जे ब्लॉग आहे ना हे काय कर सेव्ह कर ब्लॉग डॉट सेव्ह. ही कशाची मोंगूसची मेथड आहे ब्लॉग डॉट सेव्ह, म्हणून हे केलं मी. आणि हे जे सेव्ह केलं आहेस ना ते मला सेंड कर असं म्हणलं, म्हणून मी म्हणलं रिस्पॉन्स डॉट जेसनमध्ये सेंड कर. काय जो डेटा आहे तो जे तू टाकला आहेस, जे तू सेव्ह केला आहेस ना ते अवेट करून काय कर डेटामध्ये मला सेंड कर. सिम्पल एवढं म्हणलो मी. आता इथं मी म्हणतोय सेव्ह, आणि मला काय करायचं आहे फक्त आता पोस्टमॅनला ती गोष्ट कॉल करायची आहे. त्याच्यात मी ॲप डॉट JSला येतो आणि मी इथं त्याचा राऊट बघतो काय आहे. ॲप डॉट यूज मी ब्लॉग म्हणलो आहे आणि ब्लॉगमध्ये इन्सर्ट करायचं आहे मला. सिम्पल. आता मी येतो पोस्टमॅनला आलो, परत ॲप डॉट JSला आलो, लिसन केलो आहे मी 5000 या पोर्टवर. तर पोस्टमॅन माझं ओपन होतं आहे. पोस्टमॅन नावाची ही जी EXE एक ॲप्लिकेशन आहे, हे सॉफ्टवेअर कशासाठी यूज केलं जातं, आपण APIच कॉल करण्यासाठी. आता आपण ती API तयार केलो बघा. ओके, तर इथं मी न्यूला जातो आणि माझी काय असणार आहे पोस्ट मेथड असणार आहे. पोस्ट मेथड आता इथं मी टाकतो HTTP 5000 मधला माझा ब्लॉग आहे ना ब्लॉग, आणि ब्लॉगमध्ये माझा इन्सर्ट आहे. इन्सर्ट आहे हां, आणि त्याच्यामध्ये बॉडीमध्ये आलो मी आणि रॉमध्ये येतोय आणि इथं मी सिलेक्ट करतोय जेसन. आता मला तो जेसन बॉडी टाकायची. आता आपण काय काय स्कीमा होती बघा, ती स्कीमा आपण तयार केली. ती काय होती, एक टायटल, स्लग, कंटेंट, लाईक्स. आता इथं जे तुम्ही दिलाय ना हे असंच टाकावं लागतं. इथं जर T कॅपिटल दिलाय तर तिथं T कॅपिटल टाकावं लागतं, नाही तर त्याला ती कळत नाही. म्हणून इथं मी टायटल कॉपी करतो ह्या असं, आणि इथं मी टाकतो की माझं टायटल काय असणार आहे. तर इथं मी डबल ह्याच्यामध्ये टाकतो टायटल. हा माझा जो ब्लॉग आहे त्याचं टायटल असेल फ्रेंड्स. त्याच्यानंतर टायटल नंतर माझं काय होतं बघा, टायटल, त्याच्यानंतर स्लग होता आणि कंटेंट होता. इथं मी टाकतो स्लग. स्पेलिंग सेम टाकावं लागतं. स्लग काय असेल माझा, सेम, स्लग सेम टाकतो. स्लग नंतर माझा कंटेंट होता, मी टाकतो कंटेंट. स्पेलिंग बघतो व्यवस्थित टाकलोय का. ओके, कंटेंट नंतर लाईक्स, आणि त्याच्यानंतर क्रिएटेड ॲट काय ते बाय डिफॉल्ट होतं, त्यामुळे कंटेंट व्यवस्थित टाकलोय. कंटेंटमध्ये मी टाकतो फ्रेंड्स इज व्हेरी गुड सिरीज, फ्रेंड्स इज व्हेरी गुड TV शो. ओके, कंटेंट नंतर लाईक्स होतं, डबल ह्याच्यामध्ये लाईक्स काय, किती लाईक्स आहेत माझ्या ह्या पोस्टला. आता मी म्हणतो 5 लाईक्स आहेत, तर इथं मी लाईक्स 5 देतो. आणि त्याच्यानंतर मला काय टाकायचं आहे, मला काय नाही टाकायचं, मग एवढंच आहे. एकदा बघून चेक करायचं. टायटल, स्लग, कंटेंट, लाईक्स. हे क्रिएटेड ॲट का टाकणार नाही, कारण इथं आपण डिफॉल्ट व्हॅल्यू दिली आहे, त्यामुळे ते आपोआप क्रिएट होणार आहे, त्यामुळं ते टाकायची काय गरज नाही. आता हे पण थोडंसं वर घेतो, म्हणजे काय जरी मला एरर आली तर कन्सोल लॉगमध्ये दिसायला पाहिजे. आता मला काय नाही करायचं, मला फक्त आता हे पोस्टमॅनमधनं ही रिक्वेस्ट सेंड करायची आहे, आपोआप गोष्टी होतील. इथं सेंड करतो बघा. सेंड केलो, आपल्याला दिसलं बघा टायटल, स्लग, कंटेंट, लाईक्स, क्रिएटेड ॲट, आणि ID दिसेल. तर हा बाय डिफॉल्ट ID तयार करतं MongoDB, आणि हा डेटा तुमचा स्टोअर झाला आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. आता मी जातो MongoDBमध्ये आणि मी एकदा रिफ्रेश मारतो इथं. तर ब्लॉग्स नावाचं आपण जे हे तयार केलं तर स्कीमा तयार केली ती, तर स्कीमा डायरेक्ट त्या स्कीमेनं हा कलेक्शन डायरेक्ट इथं तयार झाला आहे बघा. आपण इथं कलेक्शन काही तयार केलं नाही. SQLमध्ये वगैरे काय करत होतो, आपण पहिला टेबल तयार करत होतो
आणि मग टेबल तयार करून मग त्याच्याशी कनेक्शन करून मग त्याच्यामध्ये डेटा भरत होतो. ह्याच्यामध्ये इथं तू टेबल तयार करणार आहेस कशामध्ये, तुझ्या मंगूसच्या पॅकेजचा यूज करून तुझ्या Node.js आणि इथं जो तू टेबल इथं जो तू टाकशील, जो स्कीमा तयार करशील त्या स्कीमेनं टेबल आपोआप तयार होते. फक्त काय केलं मी यूज करताना काय केला, हा यूज केला न्यू कीवर्ड वापरणं आणि तो जो एक्सपोर्ट केला आहे मी तो इथं इम्पोर्ट करून यूज केला आणि त्याच्यामध्ये फक्त मी पाठवताना request.bodyनं पाठवली. ह्या request.body कुठनं पाठवायला लागलो आहे मी, इथं बॉडी दिसती का इथनं मी पाठवायला लागलो आहे. इथनं तो डेटा जातो request.bodyनं ह्याला, मग त्याला कळतं की ह्याच्यामध्ये टायटलला टायटल देतं, ते कंटेंटला कंटेंट देतं, ह्या सगळ्या ह्याच्यानुसार ते देतं आणि ह्या ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगमध्ये blog.save एवढं म्हणले मी फक्त blog.save ही त्याची मेथड आहे मंगूसची, MongoDBची. ही मेथड यूज केलं आपोआप तुमचा हा राऊट तयार झाला आणि हा डेटा तुमचा आपोआप सेव्ह झाला. तर MongoDB तर तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. जरासं थोडंसं अवघड आहे खरं. हा व्हिडिओ एकदा रिपीट 2-3दा बघा, कारण एका ह्यानं कळणार नाही हा व्हिडिओ. खरं एकदा 2-3दा रिपीट करून बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ कळेल की MongoDBमध्ये डेटा कसा स्टोअर होतो. तर असा MongoDB ह्याला म्हणतात कोड फर्स्ट अप्रोच. आपण पहिला कोड लिहिला आणि कोडनं डेटाबेस तयार होतो, कोडनं कलेक्शन तयार होतं. आता बघा ह्याच्यामध्ये ब्लॉग्समध्ये क्लिक करतो मी तर हा तुम्हाला दिसतो. तर हे ब्लॉगमध्ये हे दिसतं, हे तुमचं डॉक्युमेंट्स दिसतं आहे बघा, इथं डॉक्युमेंट्स लिहिले. मी काय म्हणलं की MongoDBमध्ये जे असतं ते डॉक्युमेंटमधनं डेटा तयार होत असतो. मग हा तुमचा डॉक्युमेंट आहे लक्षात ठेवा. आणि ह्याची एक आयडिया आहे की हा पहिला डॉक्युमेंट. आता अजून एक डॉक्युमेंट आपण टाकूया ह्याच्यामध्ये. कसं टाकूया, आता ह्याच्यामध्ये फक्त फ्रेंड्सच्या ऐवजी मी बदल करतो. फ्रेंड्सच्या ऐवजी मी इथं टाकतो अव्हेंजर्स. ओके, स्लग मी टाकतो. आता स्लगला आपण तिथं काय दिलं नव्हतं ना, स्लग मी असं नल टाकलं तरी चालतं किंवा काय तर देऊया आपण सध्या. मग मी परत देतो अव्हेंजर्सच. आणि अव्हेंजर्स इज व्हेरी गुड फिल्म असं टाकतो मी. ओके, अव्हेंजर्स इज व्हेरी गुड फिल्म टाकतो. लाईक्स अव्हेंजरला देतो मी 3000. ओके, 3000 लाईक देतो त्याला आणि मी म्हणतो सेंड. हे बघा अव्हेंजर्स झालं, लगेच खाली रिस्पॉन्स येतो त्याचा. आपण काय केला, तोच रिस्पॉन्स खाली सेंड केला आहे आणि त्याचा ID पण क्रिएट झालेला असतो बघा. तर परत गेलो मी MongoDBमध्ये आणि इथं मी फक्त रिलोड करतो एकदा. तर इथं तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट दिसेल, हे अव्हेंजर्स. पहिलं डॉक्युमेंट फ्रेंड्स आणि दुसरं डॉक्युमेंट अव्हेंजर्स. तर ह्या अशा डॉक्युमेंटमध्ये हा डेटा स्टोअर होतोय ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये, म्हणजे कॉलम आणि रो ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये. म्हणजे कसं, की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये हा डेटा स्टोअर होतोय. तर होप तुम्हाला डेटा कसा घालायचा, डेटा ह्याच्यामध्ये कसा पास करायचा, MongoDBमध्ये डेटा कसा पाठवायचा, पोस्ट मेथड कशी यूज करायची हे तुम्हाला कळलं असेल. आता ही जी असते ह्याला म्हणतात पोस्ट API. म्हणजे ही मी जे API तयार केलं ही माझी पोस्ट API आहे. ही मी कुठल्या पण रिॲक्टमधनं जरी कॉल केली तरी ह्याच्यामध्ये मी बॉडीमध्ये डेटा पाठवला तर तो डेटा डायरेक्ट ह्याच्यामध्ये माझा हे होतं. म्हणजे हा पूर्ण बॅकएंड तयार झाला माझा. तर होप तुम्हाला हे कळलं असेल. हा जरासं थोडासा मोठा झाला आहे व्हिडिओ, कारण सगळंच मी पूर्ण एक पोस्ट कशी करायची, ह्याच्यामध्ये टेबल पण कसा तयार करायचा ते मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया की डेटा जो सेव्ह केला तो डेटा रिट्रीव्ह कसा करायचा ते पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. होप तुम्हाला कळलं असेल. कळलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.